अहिल्यानगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय। राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीनं आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे। युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी आयोजित विजय संकल्प सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल एक महत्त्वाचं विधान केलंय। तनपुरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली, आता त्यांनी प्रत्यक्ष प्रचारातही उतरावे असं आवाहन चव्हाणांनी केलंय। राहुरीच्या पांडुरंग लॉन्सवर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा महासागर लोटला होता। निमित्त होते अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेचे। यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुती सरकारच्या योजनांचा पाढा वाचला। लाडक्या बहिणींनी आपल्या या भावाला मतांच्या रूपाने ओवाळणी द्यावी असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले। केवळ विकास कामच नाही तर राजकीय गणितांवरही या सभेत भाष्य करण्यात आले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। प्रत्येक कार्यकर्त्यांना आपलं गाव सांभाळावे आणि उरलेल्या दिवसात विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी असा आदेशच त्यांनी यावेळी दिलेत। या सभेचे सर्वात मोठे आकर्षण ठरलं ते म्हणजे विधान परिषद सभापती राम शिंदे यांचं भाषण। दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही निवडणूक होतीये। यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज न भरता दाखवलेल्या सौजन्याबद्दल राम शिंदे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले। तर दुसरीकडे अक्षय कर्डिले यांनी राहुरीच्या जनतेला भावनिक साथ घातली। निवडणुकीचे हे शेवटचे 8 दिवस मला द्या। 4 तारखेच्या विजयानंतर मी तुमचे पांग फेडण्यासाठी रात्रंदिवस हजर राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी व्यासपीठावर आमदार विक्रम पाचपुते, प्रसाद लाड, माजी खासदार सुजय विखे पाटील यांसह महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते। आता राहुरीच्या या सत्तेच्या रणांगण संग्रामात आता महायुती विरुद्ध परिवर्तन आघाडी असा सामना रंगला असला तरी कर्डिले यांच्या पाठीशी उभी राहिलेली ही नेत्यांची फळी काय निकाल लावते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव, राहुरी। हा निधी, या निधीची उपलब्धता ही जर तुम्ही आम्ही सर्वांना आवश्यक असेल तरी सुद्धा पालकमंत्री विखे पाटील जी असतील यांच्या नेतृत्वात हे अतिशय सोपं आहे। अक्षय कर्डिले जेव्हा विधानसभेमध्ये जातील त्यांचं पाऊल ज्या वेळेला विधानसभेमध्ये जाईल तेव्हा या इथल्या असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला ते सरकार म्हणून जेव्हा मागणी करतील त्यावेळेला ते सहजपणे शक्य होणार। ही भूमिका इथल्या असणाऱ्या प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाने ती भूमिका ही त्या प्रत्येक मतदारांना सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे। निवडणूक आहे, कदाचित लोकांमध्ये संभ्रम असतो, मी मतदान केलं काय नाही केलं काय, पक्षाचींना यश मिळणारच आहे। ही भूमिका मतदारांमध्ये होता कामा नये, मतदार गाफील राहता कामा नये। आपल्याला कळणारं मतदान, आपल्याला होणारं मतदान, महायुतीला होणारं मतदान, आपल्या बाजूने होणारं मतदान, हे सर्व मतदान हे मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं ही भूमिका इथे बसलेल्या प्रत्येकाची आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।